कोलगेटचे वाटपही करण्यात आले। यावेळी युवक उत्सव मंडळातील कार्यकर्तेही उपस्थित होते। युवक उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमरेश ठाणेकर यांनी या उपक्रमाची माहिती S9 शी बोलताना दिली। माननीय श्री वसंतरावजी डावखरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच वासन केअर हॉस्पिटल आणि ओरल हेल्थ मंथ आणि आम्ही युवक उत्सव मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही इथे मोफत डोळे तपासणी शिबिर आणि मोफत दंत तपासणी तसेच मोफत कोलगेट वाटप या कार्यक्रमाचे इथे आयोजन केलेले आहे। त्यामुळे या इकडच्या लोकांनी भरपूर आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही माननीय श्री वसंतरावजी डावखरे साहेब तसेच माननीय श्री निरंजन डावखरे साहेब हे आम्हाला वेळोवेळी या मंडळाला सहकार्य करतात। त्यामुळे आम्ही त्यांच्याकडून परतफेड म्हणून आम्ही वसंतरावजी डावखरे साहेब याच्यात आम्ही आयोजित केले। या कार्यक्रमाचा नेमका उद्देश म्हणजे काय, या लोकांना म्हणजे आता याच्यामधनं भरपूर काही मोफत म्हणजे आरोग्य डोळे तपासणी सगळं या गोष्टी आम्ही यांना हे करून देतो आहे। म्हणजे कोलगेट वाटप सगळ्या गोष्टींना आम्ही लोकांना याच्यानं सुभाष पाटील, निनाद भोसले, रमाकांत तांडेल, हरेश्वर कोळे यांच्यासह इतर कार्यकर्तेही या उपक्रमात सहभागी झाले होते। सामाजिक उपक्रम राबवून युवक उत्सव मंडळाच्या वतीने माननीय श्री वसंतराव डावखरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या। व्हिडिओ चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। किल्ले बनवण्याच्या स्पर्धेच्या निमित्ताने मुलुंडकर तरुणाई घेते श्रमदानाचे धडे। PMGP कॉलनीमधील सिंहनेश्वर मित्र मंडळाने यावर्षी सिंहगडाची प्रतिकृती उभारली आहे। 15 दिवसांच्या अथक मेहनतीने हा किल्ला बनविण्यात येथील बालगोपाळांना यश आले आहे। विविध स्पर्धेत भाग घेतला असला तरी किल्ले बांधण्याच्या प्रक्रियेत सहभागी मुलांमधील अनेक सुप्त गुण आम्हाला कळले, अशी प्रतिक्रिया मानसी आभोणकर यांनी S9 शी बोलताना दिली। तसेच या किल्ल्याबद्दलही अधिक माहिती मानसी आभोणकर यांनी S9 शी बोलताना दिली। सिंहनेश्वर मित्रमंडळ आणि आम्ही सिंहगड हा किल्ला बनवला आहे। या किल्ल्यासाठी आम्ही गेली 15 वर्ष मेहनत घेत आहोत, 15 दिवस मेहनत घेत आहोत आणि हुबेहूब प्रतिकृती उतरवण्याचा प्रयत्न आम्ही या याच्यामार्फत केला आहे। यामागचा हेतू असाच की ज्या मुलांनी या किल्ल्याला आम्हाला मदत केली आहे त्या मुलांना शारीरिक श्रमाचे महत्त्व समजावे। तसेच आजच्या धावपळीच्या युगात सगळ्याच लोकांना सगळेच किल्ले महाराष्ट्रातले बघणे शक्य होत नाही। यामुळे त्या लोकांना या किल्ल्यांबद्दल माहिती मिळते आणि ज्यांना आवड नाही आहे त्यांना या गोष्टींमध्ये आवड निर्माण होते। तर धावपळीच्या युगात ज्यांना प्रत्यक्ष किल्ला पाहता येत नाही अशांसाठी आम्ही हा किल्ला 15 नोव्हेंबर पर्यंत खुला ठेवला असल्याची माहिती सर्वेशने S9 शी बोलताना दिली। आजकालच्या धावपळीच्या जीवनात भरपूर लोकांना किल्ले वगैरे बघण्याचा टाईम नसतो, त्यामुळे आम्ही हा किल्ला उभारला आहे। आम्ही अजून 10 दिवस हा किल्ला लोकांसाठी ओपन केलेला आहे। तर ज्यांना ॲक्च्युअल जाऊन किल्ला बघायची संधी भेटलेली नाही त्यांनी मुलुंड ईस्टमध्ये येऊ शकता। PMGP कॉलनीमध्ये आम्ही हा सिंहगड हा किल्ला बनवलेला आहे। ह्या किल्ला बनवण्याचा उद्देश की भरपूर लोकांना यामागचं जी शिवाजी महाराजांचं हिस्ट्री आहे ती समजायला पाहिजे। तर रोटरॅक्ट क्लब मुलुंडतर्फे आयोजित करण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचे परीक्षक अरविंद सरांनी किल्ल्याचे बारकाईने परीक्षण केले। किल्ल्यांना भेटी देताना मुलुंड पूर्वेमधील मुलांनी किल्ले बांधणीत दाखवलेली वैविध्यता वाखाणण्याजोगी असल्याचे त्यांनी नमूद केले। तर रोटरॅक्ट क्लबतर्फे आयोजित स्पर्धेमागची भूमिका नितीन लोखंडे यांनी S9 शी बोलताना मांडली। मुंबई मुलुंड साऊथ यांच्या वतीने गेली 3 वर्ष म्हाडा कॉलनीमध्ये किल्ल्यांची स्पर्धा घेत होतो। ज्या स्पर्धेमध्ये आम्ही मेन आमचा फोकस होता की आम्ही जे मुलांमध्ये महाराजांबद्दल जी प्रतिमा किंवा जे त्यांच्या किल्ल्यांची जी जाणीव जपून राहावी याच्यासाठी आम्ही जे 3 वर्ष गेली म्हाडा कॉलनीमध्ये करत होतो ऑर्गनायझेशन किल्ले स्पर्धेची। यानंतर आम्ही म्हाडा कॉलनीलाच का लाभ म्हणून आम्ही म्हाडाच्या बाहेर निघालो आणि ती पूर्ण मुलुंड ईस्टसाठी आम्ही ऑर्गनाईज करायला लागलो। याच्या मागे फक्त कारण हेच होतं की मुलांना किल्ल्यांबद्दल जी असलेली जाणीव किंवा मुलांनी एकदा तरी किल्ला जाऊन स्वतः भेटून यावं आणि त्याची प्रतिमा इथे उभी करावी। फक्त इंटरनेटवरून डाउनलोड करून किंवा फोटो असे आपण 4थीच्या पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांचा इतिहास आहे त्यामध्ये ते थोडकेच आहे। शिवाजी महाराजांची प्रतिमा किंवा त्यांच्या किल्ल्यांची प्रतिमा ही खूप मोठी आणि खूप जास्त आहे, ती फक्त 4थीच्या पुस्तकात संपण्याएवढी नाही आहे। तर मी सर्वांना विनंती करण्यासाठी किंवा मुलांना किल्ल्यांबद्दल माहिती करून प्रत्येक किल्ला एक किल्ला भेटून येण्यासाठी आम्ही ही स्पर्धा सुरू केली आहे, ज्याच्यामुळे मुलांना आणि पालकांनाही किल्ल्यांबद्दल माहिती मिळेल। आत्तापर्यंत आम्हाला या किल्लेच्या स्पर्धेमध्ये 30 जणांत पूर्ण मुलुंडमध्ये 30 स्पर्धक आम्हाला भेटले, त्याहून जास्त आकडा आहेत पण
खूप आम्ही जी स्पर्धांची आमची जास्त असल्यामुळे काही लोकांनी किल्ले, छोट्या मुलांनी किल्ले बंद म्हणजे काढून टाकले, पण खूप जणांचे अजून 30 किल्ले तर आम्ही बघून आलो आहे आत्तापर्यंत, ज्यांच्यामध्ये खूप चांगली प्रतिमा आहे. आमचा सर्वात मोठा किल्ला बनवण्याच्यामध्ये हे होतं की इको फ्रेंडली असायला पाहिजे, कारण आपण निसर्गाला हानी पोचवून आपण जर किल्ला बनवत असेल तर याचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे खूप अशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आम्हाला या किल्ल्याच्या ह्याच्या स्पर्धेमध्ये. तर PMGP कॉलनीमधील शिवराजेश्वर मित्रमंडळाने यावर्षी पारगड या दुर्लक्षित किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे. शिवराजेश्वर मित्रमंडळ गेली 5 वर्ष विविध स्पर्धेत भाग घेऊन बक्षिसं जिंकत असल्याची माहिती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली. तर शिवराजेश्वर मित्रमंडळामध्ये सक्रिय भूमिका बजावणाऱ्या श्वेता पवार यांनी मंडळाची आणि किल्ल्याची माहिती S9शी बोलताना दिली. PMGP कॉलनी मुलुंड ईस्टमध्ये आमचं शिवराजेश्वर मंडळ आहे आणि हे गेल्या 5 वर्षापासून गडकिल्ले स्पर्धामध्ये भाग घेत आहे आणि गडकिल्ले बनवत आहे. यावर्षी आम्ही पारगड किल्ले बनवला आहे. तर याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देते. किल्ले पारगड हा समुद्रसपाटीपासून 738 मीटर उंचीवर असणारा इतिहास संपन्न गड आजही गडावरील नैसर्गिक संरक्षण व मावळ्यांमुळे अजिंक्य राहिलेला आहे. गोवेकर पोर्तुगीजांच्या उरावर पाय ठेवून उभे राहण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1675मध्ये हा किल्ला बांधला. या गडाचा पहिला किल्लेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचा पुत्र रायजी मालुसरे हा होता. त्यावेळी महाराजांनी मावळ्यांना आज्ञा केली होती, जोपर्यंत चंद्र सूर्य गगनी तळप आहे तोपर्यंत किल्ला जागता ठेवा. आणि आजही महाराजांच्या माघारी त्यांच्या वारशाने मावळ्यांनी आजपर्यंत किल्ला जागता ठेवलेला आहे. या किल्ल्यावर काही मंदिरे शिवकालीन आहेत. त्यांपैकी भवानी मातेचे मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. भवानी मातेच्या मूर्तीवर बारमाही उगवत्या सूर्याची कोवळी किरणे पडतात अशी त्या मंदिराची रचना केलेली आहे. तसेच किल्ल्यावर महादेव मंदिर आहे. तसेच हनुमान मंदिरही आहे. महादेव मंदिराच्याच बाजूला महादेव तलाव आहे. तसेच गंधर्व तलाव आणि गणेश विहीर आहे. किल्ल्यावर 2 ठिकाणी जुन्या तोफा आहेत. तसेच 2 ठिकाणी पर्यटन निवासस्थानाची सोय केलेली आहे. किल्ल्यावर महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आहे आणि त्याच्याच मागे शाळा आहे. इसवी सन 1989 साली औरंगजेब पुत्र मुखम व खवास खानाने 5000 सैन्यासह गडावर हल्ला केला. त्यावेळी गडावरील इमानी 500 मावळ्यांनी गनिमी काव्याने मुघलांना पोरते हैराण केले. शेवटी मुघलांनी कंटाळून हार पत्करली आणि या युद्धात गडावरील तोफखान्याचे प्रमुख विठोजी माळवे धारातीर्थी पडले. विठोजी माळवे व त्यांच्या सती गेलेल्या पत्नी तुळसाबाई यांच्या समाध्या आजही गडावर ठेवलेल्या दिसून येतात. तसेच पारगडावर जो रस्ता आहे तो कोल्हापूरचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांच्या मध्यंतरी झालेल्या कार्यक्रमानिमित्त बांधण्यात आलेला आहे. आम्ही गड किल्ले स्पर्धेमागे गेली 5 वर्षे भाग घेतो. याच्यामध्ये नुसता बक्षीस मिळवणं हा आमचा हेतू नसतो, तर आम्हा लहान मुलांना महाराजांच्या पराक्रमाची माहिती मिळावी आणि त्यांनी जे गड जिंकले त्याची माहिती मिळावी यासाठी आम्ही किल्ले बनवतो. तर म्हाडा कॉलनीमधील कलश मित्र मंडळाने यावर्षी तोरणा किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे. कलश मित्र मंडळाने किल्ले बांधणी स्पर्धेत आपला वेगळा ठसा उमटवला असून त्यांनी अनेक पारितोषिकं पटकावली आहेत. मंडळाचे कार्यकर्ते अनिल शिरसाट यांनी तोरणा किल्ल्याची माहिती S9शी बोलताना दिली. आमच्या मित्रमंडळाचं नाव आहे कलश मित्रमंडळ. यावर्षी आम्ही तोरणा गड हा बनवलेला आहे. हा गड पुणे जिल्ह्यातील वेल्हे येथे आहे. हे आमच्या मंडळाचं 3रं वर्ष आहे. गेली 2 वर्ष आम्हाला या किल्ल्यांबद्दल बरीचशी प्राइजेस मिळालेली आहेत. त्यापैकी समर्थ कृपा मंडळाचं 2य प्राइज, रोटरी क्लबचं 1st प्राइज आणि म्हाडा कॉलनी सार्वजनिक नवरात्र मंडळाचं 2nd प्राइज मिळालं होतं. यावर्षी देखील उन्मेष मित्र मंडळातर्फे आम्हाला 3rd प्राइज मिळालेलं आहे. एकूण आम्ही जवळजवळ 8 ते 10 मुलं दिवस रात्र मेहनत करून हा किल्ला बनवलेला आहे. तर नेहमी दिसणाऱ्या किल्ल्यांपेक्षा वेगळा दिसणारा किल्ला उभारला असल्याबद्दल मोहित सरगम यांना विचारले असता त्यांनी हा किल्ला ज्याप्रमाणे आकाशातून दिसतो त्या धर्तीवर उभारला असल्याचे सांगितले. की तटबंदी आमची लहानच असते. याचं मुख्य कारण हा आहे की आम्ही सॅटेलाईट व्ह्यू दाखवतो लोकांना. ॲक्च्युली तुम्ही कुठलाही किल्ला बघितला असेल मग त्यांची तटबंदी मोठी असते आणि त्यांचे म्हणजे जेवढी माऊलीची हाईट असते तेवढीच तटबंदी असते. म्हणजे ते लुक सिमिलरच असतो. पण आमचा नॉर्मली आम्ही हेच विचार करतो की सॅटेलाईट व्ह्यू पाहिजे आम्हाला. म्हणून आमच्याकडे कुठेही आर्टिफिशियल ग्रास
ग्रास वगैरे काहीच नसतं, नुसतं आम्ही रांगोळी, माती आणि गोंडपाटचा यूज करतो. म्हणजे इंटेन्शन तोच असतो क्लिअर, की वरतून माणूस कसं बघणार. जर तो बघणार त्याला फक्त ग्रीनरी दिसणार, तटबंदी एकदम लहान दिसणार, मावलं वगैरे म्हणजे एकदम. तुम्ही जर तेच खालतून फोटो घेणार ना, मग तटबंदी छोटी आणि मावलं वरती दिसणार. तोच तुम्ही फोटो वरतून घेतला तुम्हाला सिमिलर दिसणार. म्हणजे मुख्य इंटेन्शन तोच असतो आमचा. किल्ला बनविताना शास्त्रीय दृष्टिकोनातून किल्ल्याची उभारणी केली असल्याची माहिती प्रथमेश शिरसाट यांनी S9शी बोलताना दिली. प्रत्यक्ष किल्ल्याच्या प्रमाणातच हा किल्ला उभारला असून प्रत्यक्ष किल्ल्यातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आम्ही आमच्या किल्ल्यात हुबेहूब उभारण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती प्रथमेश शिरसाट यांनी दिली. समुद्रसपाटीपासूनची जी उंची आहे त्यावाईज बघायला गेलं तर डोंगरांची हाईट आणि तटबंदीची हाईट ती त्या किल्ल्याला साजेल अशी ती हाईट त्या किल्ल्याला देण्यात येते. आणि किल्ल्याची हाईट आणि आतमध्ये मंदिर, काही जण मंदिरं खूप मोठी दाखवतात, तर त्यावेळेस किल्ला तुम्ही बघितला तर मंदिराची हाईट किल्ल्याच्या तटबंदी वाईज छोटी असली पाहिजे. आणि रांगोळी आम्ही का दाखवतो, तुम्ही जेव्हा आकाशातून बघता तेव्हा झाडं दिसून येत नाहीत, झाडं झुडपं काही दिसून येत, पूर्ण ग्रीन कलर दिसून येतो. आणि त्याच प्रकारे तुम्ही किल्ल्याची तटबंदी आणि आतला जो शेप बघितला तर किल्ल्याचा कोणताही भाग म्हणजे वरून किल्ला बघितला ना तर तो एकाच लेवलमध्ये कधीच किल्ला नसतो. किल्ला या इंटेन्शनने बनवला किल्ल्याची तटबंदी जी आहे, तुम्ही दरवेळी बघता तर किल्लाची तटबंदी मोठी असते, पण तुम्हाला एकाच नजरेत पूर्ण किल्ला बघायचा असेल तर तटबंदीची हाईट एवढीच असली पाहिजे. समुद्रसपाटीपासून जेवढी हाईट आहे त्याच्या स्केलवाईज आम्ही किल्ल्याची तटबंदी बनवतो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोळावडेसह कौस्तुभ दरवेज, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीने दिवाळीनिमित्त संगीत मैफिलीचे आयोजन. ठाणे शहर पत्रकार संघाच्या वतीने गडकरी रंगायतन परिसरात दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळीचे औचित्य साधून या ठिकाणी संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष संजय पितळे, उपाध्यक्ष राहुल लोंढे, सरचिटणीस दिलीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. संगीत मैफिलीत विविध अभंगांचे गायन केल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. उपस्थित मान्यवरांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, आमदार प्रताप सरनाईक इत्यादी मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाअंतर्गत दिवाळी अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. ठाणे शहरातील वाढत्या नागरिकीकरणामुळे कचऱ्याच्या समस्येवर मात करण्याकरिता पालिका घेणार 150 नवे कंटेनर. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दररोज सुमारे 650 मेट्रिक टन कचऱ्याची निर्मिती होते. हा कचरा उचलण्यासाठी महापालिका डंपर, घंटागाडी, कॉम्पॅक्टर इत्यादी वाहने वापरीत आहेत. मात्र या वाहनांची संख्या कमी असल्यामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस उग्र रूप धारण करू लागली आहे. हा कचरा देखील उचलला जावा अथवा त्या ठिकाणी कंटेनर ठेवल्यास हा कचरा रस्त्यावर इतरत्र पसरणार नाही, यासाठी महापालिकेने आता 150 कंटेनर घेण्याचे प्रस्तावित केले आहे. सध्या महापालिकेकडे 150 कंटेनर आहेत, परंतु हे कंटेनर कमी पडत असल्याने नवे कंटेनर घेण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. पालिकेने केलेल्या सर्वेनुसार पूर्वी 150 कचऱ्याचे स्पॉट होते, परंतु आता कचऱ्याचे स्पॉट 15 ते 20 वाढले आहेत. अशा ठिकाणी हे कंटेनर बसविले जातील. व्हिडिओ जर्नलिस्ट चेतन सावंतसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात इथे